स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आज आपण एक नवीन टॉपिक चालू करणार आहे, तो म्हणजे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, त्यातला आपला पहिला सब पॉईंट आहे म्हणजे डिस्कवरी ऑफ DNA. म्हणजे DNAची डिस्कवरी कशी झाली, काय झाली, कोण हेल्प केलं, कसं केलं, हे सगळं आपण बघणार आहे. आता 1869ला आपलं फ्रेडरिक मीजर म्हणून काय होते, एक सायंटिस्ट होते. त्यांनी काय केलं, पसमधून WBCs काय केले, आयसोलेट केले. म्हणजे जे आपले लागलं खुपलं की आपल्याला पस होतो बघा, ते पसमध्ये नेमकं काय असतं, आपले WBCs असतात. ते WBCs काय केलं, त्यांनी सेपरेट आउट केलं. त्यांना काय केलं, आपण म्हणू शकतो की अल्कलाईन सोल्युशनमध्ये घातलं, त्याचं आयसोलं. त्यामुळे अल्कलाईन सोल्युशनमध्ये घातल्यामुळे तो सेल्स फुटले. त्यातनं काय केलं, त्यांनी केमिकल सबस्टन्सेस बाहेर काढलं आणि त्याला नाव दिलं न्यूक्लिन. कारण हे कुठं प्रेझेंट होतं, न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट होतं म्हणून नाव दिलं त्यांनी न्यूक्लिन. आता जेव्हा याचं केमिकल स्टडी करून बघितलं त्यांनी, तेव्हा त्यांना काय कळायला लागलं की ह्याच्यात हाय फॉस्फरस कंटेंट आहे. म्हणजे ह्या न्यूक्लिनमध्ये भरपूर फॉस्फर प्रेझेंट आहे आणि हे काय दाखवायला लागले, ॲसिडिक प्रॉपर्टीज दाखवायला लागले. म्हणजे लिटमस पेपर चेंज व्हायला लागला आणि बाकीच्या ज्या काय ॲसिडिक प्रॉपर्टीज असतात ते सगळं प्रॉपर्टी दाखवायला लागलेत. मग त्यांनी काय नाव दिलं, न्यूक्लिक ॲसिड नाव दिलं. आणि काय केलं, आता ह्यांना हे माहिती नव्हतं की न्यूक्लिक ॲसिड DNA आहे की RNA आहे की प्रोटीन आहे. त्यांनी फक्त एवढं सांगितलं की बाबा मी WBC घेतलंय, त्याला फोडलंय, त्यातनं जे काही न्यूक्लियसमधनं जे मटेरियल बाहेर आलंय त्याला मी केमिकली अभ्यास केला आहे. ते काय करायला लागले, जास्त फॉस्फरस प्रेझेंट आहे बघ आणि जास्त ॲसिडिक प्रॉपर्टीज दाखवायला लागले. आता ते त्यात न्यूक्लिक ॲसिडमध्ये DNA आहे की RNA आहे की प्रोटीन आहे मला माहीत नाही, पुढचा अभ्यास तुम्ही करा म्हणून यांचा काय केला, अभ्यास थांबवला. आता इथून पुढं शर्यत लागली, चुरस लागली. ती म्हणजे काय की नेमका जेनेटिक मटेरियल काय आहे, जे इथं न्यूक्लियसमध्ये सापडले, जे न्यूक्लिक ॲसिड आपल्याला सापडलंय ते नेमकं DNA आहे, RNA आहे की प्रोटीन आहे. आणि ते पुढच्या जनरेशनला पास होताना DNA पास होतोय की RNA पास होतोय की प्रोटीन पास होतोय, ही भांडणं 25 वर्ष चालू होती बाळांनो. 1928 पासून ते 1952 या 25 वर्ष यांची भांडणं हीच चालू होती की DNA आहे की प्रोटीन आहे की RNA आहे, काय जेनेटिक मटेरियल आहे. मग तुम्ही आता हे शिकताय, तुम्ही आता जो टॉपिक शिकताय ह्याच्या मागं भांडणं बघा किती 25 वर्षाचा अभ्यास होता. 1928 पासून 1952 पर्यंत यांची भांडणं हीच होती की DNA आहे की प्रोटीन आहे की तुमचं RNA आहे जेनेटिक मटेरियल. मग ह्या 25 वर्षात 3 एक्सपेरिमेंट झाले ज्यांनी काय केलं, पूर्ण एक्सप्लेनेशन दिलं की कोण नेमकं म्हणजे जेनेटिक मटेरियल आहे. त्यातला पहिला म्हणजे काय, ग्रिफ्थ सायंटिस्ट. कधी केला, 1928. ही तुम्हाला तारीख लक्षात ठेवायची बाळांनो, तारीख तुम्हाला विचारली जाऊ शकते. 1928मध्ये फ्रेडरिक ग्रिफ्थनी काय केलं, त्यांनी एक एक्सपेरिमेंट करून बघितला. कुणावर एक्सपेरिमेंट केला, स्ट्रेप्टोकोकस निमोनी. आता स्ट्रेप्टोकोकस निमोनी काय आहे बाळांनो, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, जे निमोनिया घडवते आपल्याला, म्हणजे आपल्याला जो रोग निमोनिया रोग आहे तो कुणामुळे होतो, या स्ट्रेप्टोकोकस निमोनीमुळे होतं. ठीक आहे, आता इथं बघा, फ्रेडरिक ग्रिफ्थनी काय केलं, एक्सपेरिमेंट केला स्ट्रेप्टोकोकस निमोनियामुळे, ज्याच्यावर काय होतं, आपल्याला निमोनिया होतोय. आता ह्याच्या 2 जाती आहेत ज्या स्ट्रेप्टोकोकस निमोनियाच्या, ती म्हणजे एस स्ट्रेन आणि एक आर स्ट्रेन. एस स्ट्रेन कशी आहे, स्मूथ आहे. आर स्ट्रेन कशी आहे, रफ आहे. ठीक आहे, आता त्यामुळे नावं हीच पडली त्यांना. एस स्ट्रेन स्मूथ आहे म्हणून आपण त्याला काय म्हणायला लागलो, एस्ट्रेन म्हणायला लागलोय. हे रफ आहे, रफ स्ट्रक्चर तयार करते, रफ कॅप्सूल तयार करते म्हणून आपण त्याला काय म्हणायला लागलोय, आर स्ट्रेन म्हणा. तर लक्षात कसं ठेवायचं, तुम्ही ते माणसं बघितलं सगळं काय औषध तुमच्या जे तोंडावर गोड गोड बोलतात आणि पाठीमुळे तुमच्या चुरा खुपसतात, तसं आहे. स्मूथ आहे पण कसं आहे, पॅथोजेनिक आहे. हे रफ आहे, तोंडावर बोलतोय, फाडणं बोलतोय, पण मनाचं कसं आहे, चांगला माणूस आहे. त्याला आपण काय म्हणणार, रफ कॅप्सूल आहे, जे आपल्याला नॉन पॅथोजेनिक आहे, आपल्याला त्रास देत नाही. आपल्याला त्रास देणारी माणसं कोण असतात, जे आपल्या तोंडावर आपल्याला तोंडावरून भांडणारी लोक आपल्यासाठी कधीच वाईट नसतात बाळांनो. ती रफ लोक कधीच वाईट नसतात, कधीच म्हणजे आपल्याला कधी धोका देणारी नसतात. पण ही जी असतात ना, ही स्मूथ, जे तोंडावर गोडगोड बोलतात पण मागं आपल्या काय म्हणतो आपण ते र्युमर्स सांगतात, आपल्या मागं जी काही चाड्या करत असतात, जी स्मूथ लोक असतात ती नेहमी आपल्याला धोकादायक असतात. नेचरमध्ये पण हेच आहे. निमोनियाची जी ही जात आहे ना, जी तोंडावर गोड बोलते आणि मागं काय करते, आपल्या पाठीत चुरा खुपसते, ती आपल्यासाठी व्हायरुलंट आहे आणि पॅथोजेनिक आहे. आपल्याला रोग हीच जात आपल्याला रोग करते. जी रफ आहे ते आपल्याला रोग करत नाही. मग आता ह्या माणसानं काय केलं, जो आपला सायंटिस्ट होता त्यानं काय केलं, एक उंदीर घेतला.
सगळे आपले एक्सपेरिमेंट कशा झालं, उंदरावरच झालेत. त्यांनी उंदीर घेतला, त्यालाही आर स्ट्रेन दिलं. आता या आर स्ट्रेन कसा आहे, तोंडावर बोलणारा, फाडणं बोलणारा आहे, रोग करणारा नाही आहे. त्यामुळे माईस काय झाला, सर्वाईव्ह झाला. माईस मेला नाही. आता यानं काय केलं, त्या माईसला ती आपली जी रोग करणारी आहे ती जात दिली. ती म्हणजे तोंडावर गोड बोलणार आणि मागं काय करणार, मारून टाकणार. आता या माईसला काय काय केलं, एस्ट्रेन दिलं. या एस्ट्रेनने माईसला काय केलं, मारून टाकलं. ठीक आहे. आत्ता त्यानं काय केलं, ही जी एस्ट्रेन आहे त्याला त्यानं काय केलं, हीट किल्ड केलं. आता हीट किल्ड म्हणजे काय, पूर्ण मारणार काय आपण त्या बॅक्टेरियाला, नाही. त्या बॅक्टेरियाला आपण पूर्ण मारत नाही, पण त्याला आपण आदू करतो, पॅरालाइज करतोय. म्हणजे एवढं आपण त्याला पॅरालाइज करतोय की तो दुसऱ्याला काही इजा पोचू शकणार नाही. म्हणजे हा जरी आपल्याला बॉडीमध्ये गेला तर आपल्याला निमोनिया करू शकणार नाही. त्याच्यात तेवढी ताकदच ठेवलेली नाही आपण. त्याला आपण काय म्हणतो, हीट किल्ड. ते फक्त काय करू शकते, ट्रान्सफर होऊ शकते, पण आपल्याला रोग देणार नाही. त्यामुळे काय झालं, माईस सर्वाईव्ह झाला. आत्ता याने काय केलं, आपलं डोकाने जरा लावलं. ह्याने काय केलं, ह्या दोघांना एकत्रितपणे ठेवलं. म्हणजे कुणाला, हीट किल्ड एस्ट्रेनला आणि आर स्ट्रेनला. आता जरी हा पॅरालाइज झाला असेल, जरी हा आदू झाला असेल, तर ह्याचा गुणधर्म विसरेल का, नाही. लोक जे असतात त्यांचा गुणधर्मच असतो गोड बोलायचं आणि मागणं काय करायचं, त्याला शिव्या घालायच्या. अशी लोक तुम्ही काहीही करा, कुठेही जावा, त्यांना कुठेही ठेवा, तशीच्या तशीच राहतात ती. तसं हा जर हीट किल्ड जरी झाला असला तरी ह्याचा गुणधर्म काय आहे, दुसऱ्यांना पेटवायचं, दुसऱ्यांना काय करायचं, मारायचं. आता हा काय करतो, ह्याला शिकवतो, मी काय करू शकत नाही, तू जा आणि त्याला ठार मार. त्या माईसला आपण काय केलं, हे हीट किल्ड एस्ट्रेन सुद्धा दिले आणि आर स्ट्रेन सुद्धा दिले. आता हे काय झालं, त्याच्यामुळे माईस किल झाला. व्हायला काय पाहिजे होतं, आर स्ट्रेन मारते काय माईसला, नाही, जगलाय की आपला माईस. हीट किल्ड एस्ट्रेन याच्या अंगात एवढी ताकद नाहीच आहे की दुसऱ्याला काय करेल, मारून टाकेल. त्यामुळे इथं सुद्धा माईस जगलाय. मग या दोघांना एकत्रितपणे आल्यावर माईस कसा किल व्हायला लागलाय, असं काही दोघं एकत्र येऊन करायला लागलेत की तो माईस जगत नाही आहे, माईस मरायला लागलाय. हा असं काय याची कान भरायला लागलाय की तुमचा माईस जगतच नाही आहे, हे त्याला बघायचं होतं. पण ह्यानं कुठंच सांगितलेलं नाही आहे की तो DNA आहे. त्यामुळं समथिंग हॅड कॉज्ड हार्मलेस आर बॅक्टेरिया टू चेंज इंटू डेडली एस्ट्रेन. म्हणजे ग्रिफ्थला असं म्हणायचं होतं की काहीतरी चाललंय, हा एस्ट्रेन या आर स्ट्रेनला काहीतरी शिकवायला लागलाय, पण काय शिकवायला लागलाय आपल्याला माहीत नाही आहे. हा एस्ट्रेन आर स्ट्रेनला काहीतरी ट्रान्सफर करायला लागलाय, ज्याच्यामुळे जो आपल्याला घातक नव्हता तो पण घातक व्हायला लागलाय, जो आपल्यासाठी चांगला होता तो पण आपल्याला काय करायला लागलाय, मारून टाकायला लागलाय. त्यामुळे हा एस्ट्रेन काहीतरी याला देत असणार आहे. काय देत असणार आहे हे त्याने सांगितलं नाही. ते म्हणजे तुमचं तुम्ही शोधा. त्याने त्याला एक फक्त नाव दिलं, ते म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. त्याने सांगितलं की ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल काहीतरी ट्रान्सफॉर्म व्हायला लागलं, जे एस्ट्रेनचं कन्व्हर्जन आर स्ट्रेनमध्ये, ह्या आर स्ट्रेनचं कन्व्हर्जन एस्ट्रेनमध्ये करायला लागले. म्हणजे जो डेडली नव्हता तो काय व्हायला लागलाय, परत डेडली व्हायला लागलाय. त्याने त्याला काय नाव दिलं, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. पुढचं तुमचं तुम्ही बघा, मग त्याने काय केलं, सोडून दिलं. आता आले पुढचे 3 सायंटिस्ट. त्यांनी म्हटलं तू थांब, आता पुढचं आमचं आम्ही बघतो. ते कुठले, आपले ॲवर्डी, मेककार्टी आणि मेकलँड. हे तिघं एकत्र आले आणि तिघांनी काय केलं, एक्सपेरिमेंट घडवून आणलं. कधी, 1944ला. आता त्यांनी काय केलं, ॲव्हरी, मेककार्टी, मेकलँडने, की त्यांनी हीट किल्ड एस्ट्रेन आर स्ट्रेन घेतला. म्हणजे जो काय आपला इथला स्ट्रेन होता, जे इथं याचं येऊन थांबलं होतं कुणाचं, ग्रिफ्थचं, त्यांच्याकडे काय घेतलं, उसनं घेतलं, बाबा तुझे दे आम्हाला हीट किल्ड एस्ट्रेन दे आणि आर स्ट्रेन दे, ह्याच्या पुढचं आम्ही बघतो. ठीक आहे. आता ह्या हीट किल्ड एस्ट्रेन आर स्ट्रेनकडनं त्यांनी घेतलं, आयसोलेट काय काय केलं, DNA आयसोलेट केला, RNA आयसोलेट केला आणि प्रोटीन आयसोलेट केला. ह्या 3 गोष्टी काय केल्या त्यांनी, आयसोलेट केल्या. एक तर DNA आयसोलेट केला, RNA आयसोलेट केला आणि प्रोटीन आयसोलेट केलं. आणि ह्या तिघांना सुद्धा घातलं 3 बीकरमध्ये. म्हणजे 3 बीकरमध्ये प्रोटीन पण घातलाय, 3 बीकरमध्ये DNA पण घातलाय आणि तिसऱ्या तुमच्या 3 याच्यात तुम्ही RNA सुद्धा घातला. म्हणजे आपण म्हणू शकतो की प्रोटीन पण आहे, प्रोटीन पण आहे, प्रोटीन पण आहे, DNA पण आहे, DNA पण आहे, DNA पण आहे, RNA पण आहे, RNA पण आहे, RNA पण आहे. म्हणजे 3 सुद्धा घातलाय. आता त्यांनी वेगळं काय केलं, ह्या आपल्या पहिल्या बीकरमध्ये घातलं DNAs, दुसऱ्या बीकरमध्ये घातलं RNAs, तिसऱ्या बीकरमध्ये घातलं प्रोटीनेज. आता तुम्ही मागच्या वर्षी बायोमॉलिक्यूलमध्ये शिकला असाल, सबस्ट्रेट आणि त्याच्या पुढं एज, सबस्ट्रेट आणि त्याच्या पुढं एज, सबस्ट्रेट आणि त्याच्या पुढं एज. आता हे कुणावर काम करणार, DNAवर. आणि कटिंग कुणाचं करणार, DNAचं. हा RNA कुठं जाणार, ह्या RNAवर. कट कुणाला करणार, ह्या RNAला.
प्रोटीनेज कुठं जाणार, प्रोटीनमध्ये कट कुणाला करणार, ह्या प्रोटीनला. कळालं. DNA कुणाला कट करायला लागलाय, DNA ला. RNA कुणाला कट करायला लागलाय, RNA ला. प्रोटीनेज कुणाला कट करायला लागलाय, प्रोटीनला. ठीक आहे. मग त्यांनी काय बघितलं, त्यांनी हे दिलं परत कुणाला, उंदराला. ह्याचं म्हणजे प्रोटीन, DNA, RNA प्लस DNA कुणाला दिलं, उंदराला दिलं. प्रोटीन, DNA, RNA स्किन कुणाला दिलं, एका उंदराला दिलं. आणि प्रोटीन, DNA, RNA प्रोटीनेस कुणाला दिलं, एका उंदराला दिलं. आता इथं बघा, इथं तुमचं उत्तर दडलेलं आहे. इथं तुमचा DNA शाबूत आहे का, नाही. तुमचा DNA शाबूत नाही आहे. शाबूत काय आहे, प्रोटीन आहे आणि RNA आहे. पण माईस काय व्हायला लागलाय, जगा लागलाय. म्हणजे अशी गोष्ट जी आरचं कन्व्हर्जन एस ट्रेनमध्ये करत होती ती गोष्ट इथं प्रेझेंट आहे की नाही, नाही. म्हणून तर माईस जगला आहे ना. त्यामुळं इथं त्यांचं झालं की बाबा DNA नाही आहे, त्यामुळं माईस जगा लागलाय. आता इथं RNAच आहे. कळालं. RNAच आहे ना, काय केलं, RNAला कट केलं. पण DNA प्रोटीन गेलाय की, DNA प्रोटीन गेलाय त्या माईसमध्ये आणि त्या माईसला काय केलाय, किल केलाय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आर स्ट्रेनचं कन्व्हर्जन एस स्ट्रेनमध्ये करणारा घटक ह्याच्यात प्रेझेंट आहे, जो ह्याच्यात नव्हता ह्याच्यात प्रेझेंट आहे. इथं पण सेम, इथं आपण काय केले, फक्त प्रोटीनला कट केलं, आपल्या DNA RNA अजून आहे आणि त्याच्यामुळे काय झालं, माईस किल झाला आहे. म्हणजे इथं सुद्धा तुम्ही म्हणू शकता की त्या आर स्ट्रेनचं कन्व्हर्जन एस स्ट्रेनमध्ये करणारा किंवा नॉन व्हायरुलेंटचं कन्व्हर्जन व्हायरुलेंटमध्ये करणारा घटक इथं सुद्धा प्रेझेंट आहे आणि इथं सुद्धा प्रेझेंट आहे. मग या दोघांमध्ये कॉमन कोण आहे बाळांनो, इथं आपला RNA गेला, इथं आपला प्रोटीन गेला आहे. कॉमन आपला फक्त DNA आहे. म्हणून ह्याच्यावर त्यांनी काय अंदाज बांधला की DNAच आहे जो काय व्हायला लागला आहे, ट्रान्सफर व्हायला लागला आहे. कारण फक्त हा एकच आहे जो काय व्हायला लागला आहे सगळीकडे. म्हणजे इथं नाही आहे, माईस जगा लागला आहे. दोघांकडे सुद्धा आहे, माईस किल व्हायला लागला. आपण म्हणू शकतो की DNAच आहे जो काय करायला आहे, RNA म्हणायला लागले बा परत, सॉरी बाळांनो, DNAच आहे जो काय करायला आहे, आर स्ट्रेनचं एस स्ट्रेनमध्ये कन्व्हर्जन करतोय. म्हणजे जो आर स्ट्रेन एस स्ट्रेनचं कान भरायला लागलाय, ते काय भरायला लागलाय, DNA भरायला लागलाय. इथंपर्यंत कळालं. त्याच्यानंतर आपला पुढचा जो आहे, इथं त्यांनी तेच एक्सप्लेन केलं सगळं. त्याच्यानंतरनं अजून कुणाला एक्सपेरिमेंट प्रूफ करायचं होतं, म्हणजे हार्शी आणि चेजनं. हार्शी आणि चेज हे परत त्यांनी काय केलं, आता कुणावर त्यांनी हे केलं, आपला एक्सपेरिमेंट करून बघितला व्हायरसेसवर, जे काय करतात, बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात. जे असे व्हायरसेस जे कुणाला मारून टाकणार, बॅक्टेरियाला मारून टाकतात, त्याला आपण काय म्हणतो, बॅक्टेरियोफेज. आता हे जे बॅक्टेरियोफेज आहेत ते दोन गोष्टींपासून बनले आहेत, DNA आणि प्रोटीन. इथपर्यंत कळालं. जो व्हायरस आहे जो काय करतोय, बॅक्टेरिया इन्फेक्ट करतोय, त्याला आपण काय म्हटलंय, बॅक्टेरियोफेज. कशापासून बनला आहे, DNA आणि प्रोटीन. आता ह्या DNAमध्ये त्यांनी काय केलं, हार्शी आणि चेजने एक काय घेतला, रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फर घेतला. तुम्ही आता बघितलं असेल, रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फर म्हणजे काय, त्यातला एक ॲटम किंवा एक इलेक्ट्रॉनला किंवा एक प्रोटॉन न्यूट्रॉनला आपण काय करतोय बाळांनो, रेडिओ ॲक्टिव्ह लावतो. म्हणजे ते काय होईल, इमिट होईल, कलर त्याचा दाखवायला चालू करेल. त्याने रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फर एक घेतला, रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर एक घेतला. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. आता त्यांनी व्हायरसला ग्रो केलं कशावर, रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरसवर. आणि हे कुठे गेलं, रेडिओ ॲक्टिव्ह DNAमध्ये गेलं. आपल्याला माहिती आहे DNAमध्ये फॉस्फर असतो, त्यामुळे रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फरमुळं ते काय फॉर्म झालं, तुमचं रेडिओ ॲक्टिव्ह DNA फॉर्म झाला. आता रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन्स मग कशामुळे झाले बाळांनो, रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन झाले सल्फरमुळं. ठीक आहे. तुम्ही बघू शकता बाळा, रेडिओ ॲक्टिव्ह व्हायरस, एकच मिनिट हां, तुम्ही बघू शकता व्हायरस कशावर ग्रो केला आहे, फॉस्फरवर. त्यामुळे त्याच्यात रेडिओ ॲक्टिव्ह DNAमध्ये तो मिळाला. रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन्समध्ये आपल्याला माहिती आहे फॉस्फर नसतो, काय असतो, सल्फर असतो. व रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन्समध्ये आपल्याला रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन्समध्ये काय मिळालं, आपल्याला रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर मिळालं. इथं तुम्ही इथं डायग्राममध्ये बघू शकता. आता हा जो बॅक्टेरिया आहे, हा जो बॅक्टेरिया त्याने काय केलं, हा जो बॅक्टेरियोफेज आहे, दोन्हीसुद्धा कशावर इन्फेक्ट केले, बॅक्टेरियावर इन्फेक्ट केले. तुम्ही बघू शकता 2 बॅक्टेरिया दिसत आहेत तुम्हाला इथं. हा जो मला इथं लाल दिसतोय, हा तुम्ही आणि परत तुम्हाला लाल करून दाखवा लागले बघा. हे लाल का दिसायला लागले, कारण इथं सल्फर आहे. म्हणजे हा पण म्हणू शकतो की रेडिओ ॲक्टिव्ह सल्फर आहे. आणि तर DNA काय झाला आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आहे. बाकीचं सगळं ब्लॅक आहे तसंच आहे, फक्त एवढाच काय झालं, रेडिओ ॲक्टिव्ह. याला आपण काय म्हणालो, रेडिओ ॲक्टिव्ह फॉस्फर.
दोन गोष्टी कळाल्या. जे तुम्हाला सांगितलं होतं, रेडिओॲक्टिव्ह फॉस्फर कुठे गेला, DNA मध्ये गेला. रेडिओॲक्टिव्ह सल्फर कुठे गेला, प्रोटीनमध्ये गेला. आता तिने काय केलं, बॅक्टेरियाला इन्फेक्ट केलं. ठीक आहे, पण याचा प्रोटीन आत गेला का, नाही. याचा नॉन रेडिओॲक्टिव्ह DNA जो रेडिओॲक्टिव्ह नव्हता तो गेला कुठं, बॅक्टेरियाच्या आत. इथं हा जो रेडिओॲक्टिव्ह DNA होता तो कुठे गेला, बॅक्टेरियाच्या आत. त्याच्यानंतर त्याचं ब्लेंडिंग केलं, म्हणजे त्याला काय केलं बाळांनो, सेपरेट आउट केलं, त्याचं सेंट्रिफ्युगेशन केलं, म्हणजे मिक्सर केलं. त्यानंतर त्यांना काय मिळालं, 2 मिळाले. एक फॉस्फर कुठं मिळाला, सेलच्या आत, आणि एक सल्फर कुठं मिळालं बाळांनो, सुपरनॅटंटमध्ये. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रोटीन बाहेरच राहिलं, सेलच्या बाहेरच राहिलं, पण जे आपलं फॉस्फरस आहे ते कुठे मिळालं, आपल्या बॅक्टेरियाच्या आत मिळालं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की व्हायरसने काय ट्रान्सफर केलं आहे, व्हायरसने ट्रान्सफर केलं आहे फक्त DNA, व्हायरसने प्रोटीन ट्रान्सफर केलेलं नाही. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की फक्त फॉस्फरस मिळाला आहे कुठं, DNAच्या आत, आणि तुमचं जे काय सल्फर मिळालं ते कुठं बाळांनो, तुमच्या सुपरनॅटंटमध्ये. इथंपर्यंत कळालं. आता जे काय आपलं पुढचं DNA पॅकेजिंग ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.